आजचा विषय आहे यम नियम. नियम म्हटलं की आपल्याला लक्षात येतं की इथे डिसिप्लिन आहे. मुळात अध्यात्म हा विषय इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड आर्ट. स्पिरिच्युअल सब्जेक्ट ब्रह्मज्ञान जे आहे हे कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये सायन्स पण आहे आणि तेवढीच आर्ट पण आहे. आर्ट म्हणजे सायन्सला यूज कसं करायचं ही आर्ट आहे त्याच्यामध्ये. आता मुळात हा विषय तर जेव्हा आपण लाईफ म्हणजे आपण जगतो, मनुष्य म्हणून हे व्हेइकल घेतो आपला सोल, आणि आपण या सृष्टीमध्ये जीवन प्रारंभ करतो, तर त्याच्यामध्ये वेगळे वेगळे फील्ड्स आहेत. तर त्यातलं हे एक मेन फील्ड आहे, स्पिरिच्युअल नॉलेज, स्पिरिच्युअल पाथ, डिव्हाइन पाथ. तर आता हे सगळं जीवन जगताना म्हणजे हे आपलं लाईफ आहे, ते आपण पास्ट कर्मास जे आपले होते त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला पुढचा एक्सपिरियन्स घ्यायला आपण आलेलो आहोत. आपला मेन रूट कॉज हा आहे की आपण एक्सपिरियन्स घ्यायला आलोय. आपण इथे सेटल व्हायला नाही आलोय. पहिले तर हे लक्षात घेतलं पाहिजे. हे सतत 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 मी सांगत राहणार, कारण आवश्यक आहे हे कळणं. आणि हे जेव्हा आपण जगायला लागतो तेव्हा आपल्याला स्पिरिच्युअल नॉलेज घ्यायला आपण आलेलो आहोत. म्हणजे हे एक्सपिरियन्स घ्यायचे आहेत आणि आपलं आपण ज्याच्यासाठी आलोय ते काम आपल्याला करायचं आहे. आणि ते काम आहे संसार करणं नाही, तर मी कोण आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपण आलो आहोत. अभ्यास, स्टडी. आणि म्हणून यम नियम. आता थोडा वेळ आपण या स्पिरिच्युअल नॉलेजला साईडला ठेवू. आपण शाळेत जातो. शाळेमध्ये आपल्याला पहिली, दुसरी, तिसरी, चौथी परीक्षा असतात. वी नीड टू स्टडी थरली. आपल्याला अभ्यास करावा लागतो. आपण असेच काही मार्क मिळवून पुढे पुढे तर जातात माणसं, पण प्रावीण्य नाही काही त्यात मिळत. म्हणजे प्रावीण्य म्हणजे काय? थरली स्टडी नाही होत. म्हणजे दोन प्रकारचे स्टुडंट्स असतात. एक असतात इतर गोष्टी करत करत अभ्यास करणारे, आणि ते पण पुढे जात असतात. पहिल्या वर्गातून दुसऱ्या, दुसऱ्यातनं तिसऱ्या, तिसऱ्यातनं चौथ्या, तेही जात असतात. आणि एक असतात टॉपर्स. ते असतात थरली प्रत्येक एक एक कॉन्सेप्टचा अभ्यास करणार, त्याचं ॲप्लिकेशन करणार, त्याला रिलेट करणार थ्योरीशी. मग त्याचं ऑब्झर्वेशन करणार की ही थ्योरी कुठे लागते लाईफमध्ये. जिनियस वर्क, ती एक कॅटेगरी असते. तर पुढे तर दोघंही जातात, पण अल्टिमेटली तो जो स्टडी चालू आहे तो खऱ्या अर्थानं कुठे पूर्ण होतोय हा बघण्याचा विषय आहे. आता सेम पद्धतीनं जर पाचवीतला एखादा कॉन्सेप्ट आहे ग्रामरचा किंवा कुठलाही मॅथ्सचा, 8th-मध्ये 9th-मध्ये गेल्यावर त्याचीच ॲडव्हान्स लेवल असते. शाळेचा अभ्यास हा असाच असतो. I पासून सुरू करतो आणि ते ग्रामर हायर लेवलला 10th-ला 12th-ला डिग्रीला आपल्याला ॲडव्हान्स लेवल बघायला मिळते त्या सब्जेक्टची. सब्जेक्ट, टॉपिक आणि हे बदललेला नसतो. ॲडव्हान्समेंट होत असते फक्त कॉन्सेप्टची. हेच आहे. मग आता तेव्हा तर ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या दोन कॅटेगरीतली मुलं आहेत, एक थरली स्टडी करणारा प्रॉपर तरीक्याने अभ्यासपूर्वक वृत्तीनं, आणि दुसरा आहे इतर गोष्टी करत करत टाईमपास करत मार्क मिळवणारा. आता जेव्हा 8, 9, 10 सिनियर क्लासेसमध्ये एखाद्या कॉन्सेप्टवर टीचर पहिल्याच दिवशी क्लासमध्ये प्रश्न विचारतो की तुम्ही हा कॉन्सेप्ट आधी शिकलेला आहात, त्याचं डेफिनेशन, युसेजेस सांगा की हा कुठे अप्लाय होतो, याचा अर्थ काय आहे, डिफाईन करा त्याला. तर तिथे नक्की हात वर येतो ज्यांनी थरली अभ्यास केलेला आहे त्याचा, जो टॉपर राहिलेला आहे.
आणि दुसरी मुलं इकडे तिकडे बघत राहतात. हा फरक पडतो. म्हणजे हा सेम हे जे एक्झाम्पल दिलं हे सेम आपल्या सगळ्यांबरोबर लागू होतं. आता ते कसं? आपण सगळेच जीवन जगतोय, आपण सगळे सोल्स आहोत, आपण सगळे व्हेकल्स घेऊन हिंडतो आहोत, आपण सगळे ट्रॅव्हल करतो आहोत, जर्नी चालू आहे आपल्या सगळ्यांचा. पण एक आहे की त्याचा फार सिन्सिअरपणे की मी का आलो, माझं काय पर्पज आहे, मी अमुकच ठिकाणी का जन्मलो, अमुकच परिस्थिती माझ्या लाईफमध्ये का आहे, ह्याचा कुठेतरी जागरूकता येऊन अभ्यासाला सुरुवात करतात किंवा सिरियसली घेतात जीवनाला. ते आहेत त्या पहिल्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसारखे. आणि दुसऱ्या कॅटेगरीतले तेही जगतात, तेही आजचा दिवस झाल्यानंतर उद्याचा दिवस जगतात, उद्यानंतर परवाचा दिवस जगतात. पण ते कशा पद्धतीने जगतात? सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत करत. ह्याच्यातला आता मूळ फरक जर बघायला गेला तर काय आहे की फोकस, कॉन्सन्ट्रेशन, पिन पॉइंट, पॉइंटेडनेस. वन पॉइंटेडनेस कुठे आहे? वन पॉइंटेडनेस म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष, फुल कॉन्सन्ट्रेशन, फुल एनर्जी, फुल रिसोर्सेस सगळे तुमचे कुठे लागलेले आहेत. तर तो फरक आहे इथे, जे त्या स्टुडंट्सच्या एक्झाम्पलमध्ये आणि आपल्यासारख्या मनुष्यांच्या एक्झाम्पलमध्ये. दोन्ही प्लेसवर वन पॉइंटेडनेस महत्त्वाचा आहे. म्हणजे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत करत जेव्हा आपण जगतो तेव्हा आपली एनर्जी एका पर्टिक्युलर ठिकाणी नाही लागत. म्हणून आपल्याला मिक्स्ड एक्सपिरियन्सेस येतात. म्हणजे कधी आपल्याला आनंद वाटतो, कधी आपल्याला फार दुःखी वाटतं, कधी डिप्रेस्ड वाटतं, कधी खूप ओव्हरवेल्मिंग आपण एकदमच एक्साइट होऊन जातो, कधी एकदमच खड्ड्यात पडल्यासारखे जातो की फार वाईट, माझ्याच बरोबर सगळं वाईट झालं, असंही होतं आपल्याला सगळ्यांना. आणि कधी कधी आपण जेलस करतो, कधी कधी आपल्याला दुसऱ्याचा राग येतो. असे मिक्स्ड सो करोड टाईपचे आपले इमोशन्स आहेत, थॉट्स आहेत. जसे जसे व्हेरिएशन्स त्या व्यक्तीमध्ये असतात ते सगळे व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. इतकं डायव्हर्शन येतं. पण तेच एक असतो, आता थोडी भाषा बदलेल या एक्झाम्पलमधली. पहिला स्टुडंटच्या बाबतीत शब्द वापरला होता जीनियस आणि टॉपर. आता इथे भाषा येते सामान्य मनुष्य आणि योगी. आता योगी आणि सामान्य मनुष्यात काय फरक आहे? तोही जीवन जगतोय, सामान्य माणूसही जीवन जगतोय, दोन्ही जिवंत जगतायत. रोजचा दिवस, रोजचा सूर्य बघतायत, चंद्र बघतायत, सृष्टी बघतायत, व्यवहार बघतायत, समाजात राहतायत, सगळं तेच चालू आहे. मग फरक कुठे आहे? तर फरक आहे इंटेन्शनचा, फरक आहे वन पॉइंटेडनेसचा. फोकस कुठे आहे? तर सामान्य मनुष्य जो असतो तो हजार गोष्टी करत करत डायव्हर्टेड माइंडनी जगत असतो. देर इज नो स्पेसिफिक गोल ऑफ लाईफ. बिलकुल त्याचं काही म्हणजे असं हे नाही आहे की बाबा मी काय करायला आलो आहे, असं नाही. आज इकडे गेलो, आज ह्यानी बोलवलं तर चला आपण अमुक ठिकाणी जाऊ, गेले. मग परवा लग्न ठरलं कुठेतरी, तिकडे गेले. मग काय कुठेतरी मंदिरातच एक कीर्तन ठेवलं, तिथेही गेले. मग काय ते हे भागवत सप्ताह चालू आहे, तिथेही हजेरी लावली. कधी टी व्ही मूवी हे बघायला फॅमिली निघाली, तिथेही आपण हजर राहतो. असं आहे. पण फोकस कुठेच नाही, कम्प्लिटली डायव्हर्टेड, कम्प्लिटली. म्हणजे काय? आता डायव्हर्शन कोणाचं? माइंडचं नाही आहे. डायव्हर्शन इज एनर्जी ऑफ सोल, त्याचं डायव्हर्शन आहे इथे. म्हणजे तो सोलची जी एनर्जी आहे, जो महासूर्यातनं जो किरण आलेला आहे आत्मरूपानी, त्याची एनर्जी हजार कामामध्ये वाटली जाते आणि त्याचा आउटकम काय? फायद्याचं नाही आहे. ओनली पेन, सफरिंग, सॉरो हे आहे. आता आपण दुसरी कॅटेगरी बघू, जो विद्यार्थ्यांमध्ये जिनियस होता आणि
पुरुषांमध्ये तो योगी आहे. तर योगी कसा असतो, तो योगी कसा असावा तोही जगतो. योगी म्हणजे तुम्ही डायरेक्ट संन्यासी वगैरे म्हणू नका. योग ही वृत्ती आहे. योगचा अर्थ आहे एकत्रित होणे, दॅट इज वननेस. योग योग साधला, आपण म्हणतो ना काय फार सुंदर योग आला, आपली भेट झाली. म्हणजे काय असतं तिथे, की आपल्याला कोणीतरी भेटलं किंवा काहीतरी असं घडून आलं, एकत्रित येणं योग म्हणजे. तर तो वननेस आहे तिथे. म्हणजे तो संन्यासी नाही म्हणू शकत आपण. आणि जरुरी नाही की संन्यासी हा योगी असेल, हेही लक्षात घ्या. एखादा परिवारात राहणारा मनुष्य, संसारी प्रापंचिक योगी असू शकतो, पण जरुरी नाही की संन्यासी हा योगी असेल. फार महत्वाचं हे स्टेटमेंट आहे, याला नीट समजून घ्या. तर योगी असा आहे ज्याला योग समजला आहे, ज्याला कुठे जाऊन मिळायचंय ते समजलेलं आहे, ज्याला काहीतरी एम आहे, ज्याला काहीतरी पर्पज आहे. तो उगीच श्वास घेत नाहीये आणि उगीच सोडत नाहीये. तोही परिवारात आहे, तोही सर्व करतो आहे, तोही मूव्ही बघत असेल, योगी सुद्धा लग्न अटेंड करत असेल, योगी नोकरी करत असेल, प्रपंच चालवत असेल, वेगळे वेगळे निर्णय घेत असेल, पण त्याच्या आत्म्याची एनर्जी, ताकद, शक्ती ही वाटलेली नाही आहे. ती आहे एकत्रित, वन पॉइंटेड, की तो एकरूप आहे, कारण तो योगी आहे. योगी हा आत्म्याच्या इंटेन्शननी ठरतो. योगी हा बाह्य रूपावर ठरत नाही. हे तर समाजाने निर्माण केलेलं वाईट दुःखप्रद चित्र आहे योगी या शब्दाचं. पण योग वृत्ती, योगी ही वृत्ती असते. योगी असणं हे इंटेन्शन आहे, हे ठरवलेला प्लान आहे त्याचा, की मी एकरूप आहे. आणि त्याचं सगळं लक्ष आत्म्याला योग कसा घडवून आणायचा आणि तो योग आणून परमात्म्याशी कसं एकरूप करायचं हे ठरलेलं असतं. मग कधी कधी ते इंटेन्शनली असू शकतं, कधी कधी ते अननोईंगली असू शकतं, अनइंटेन्शनल. म्हणजे त्याला कळत पण नाही की त्याचा प्रवास कुठल्या दिशेने चाललाय. आपोआप कृती घडत असते, आपोआप गोष्टी घडत असतात, आपोआप वाचन होत असतं, आपोआप संस्कार होत असतात आध्यात्मिक. आणि मात्र त्याचा जर्नी चालू असतो. ते अनइंटेन्शनल, अननोईंगली होणारं योगी जीवन आणि एखाद्याचं ठरवून असतं. मग आता या दोन्हीमध्ये जगताना मरणार तर सगळेच आहेत, कारण आपण काही हे कायमचं घेऊन इथे जगायला आलो नाही. आपण प्रवासाला आलो, हे तर ठरलेलंच आहे. आपण अनुभव घ्यायला आलेलो आहे. आपण इथनं कलेक्शन करून नॉलेज आपण घेऊन जाणार आहोत आपल्या सीडमध्ये, आणि वापस परत आपल्याला ते पुढच्या राहिलेले एक्सपिरियन्सेस घ्यायला यायचं आहे. जसं आपण म्हणतो ना, आपण गेलो समजा नैनितालला गेलो, सगळं नैनिताल बघितलं, मार्केट बघितलं, शॉपिंग केली, सगळं केलं, पण तिथून लांब आमचा भीमताल बघायचा राहिला. मग आपण परत जातो, मग दुसरीकडे कुठेतरी जवळचा स्पॉट घेतो आणि एक दिवसाचा आपण नैनिताल प्लॅन करतो. इट इज लाईक दॅट. लाईफ इज, बर्थ इज अँड डेथ. की आपलं जे राहिलेलं असतं तो एक्सपिरियन्स घ्यायला आपण पुन्हा येतो. मग आता असं करत करत जेव्हा योगी वृत्ती निर्माण होते, तर तो जो योगी असतो त्या स्टेजवर जेव्हा सामान्य सोल येतो, सामान्य व्यक्तीचा, मग तिथून पुढे पुढे एक स्टेज अशी येते बरं, की तिथे सगळे अनुभव घ्यायचे संपून जातं. कम्प्लीटनेस, वननेस, फुल ऑफ एक्सपिरियन्स, फुल ऑफ नॉलेज, अशी एक स्टेज येते. आणि मग तिथे जन्म मृत्यूच्या येणे जाणे सगळं थांबून जातं.
पुन्हा याचं कारण उरत नाही आणि मग फक्त एकच कारण उरतं, ते असतं डिव्हाइन प्लॅन, परमात्म्याचा प्लॅन, परब्रह्माचा प्लॅन. जा आणि अमुक काम कर. तेव्हा तो जो वननेस झालेला सोल असतो, ज्याला कसलीही इच्छा नसते, तो वापस येतो आणि तो फक्त देण्यासाठी येतो. तो काही घ्यायला आलेला नसतो, कुठल्याही प्रकारचा अनुभव घ्यायला आलेला नाही, कुठल्याही प्रकारचे रिलेशन्समधनं निर्माण होणाऱ्या गोष्टी घ्यायला आलेला नाही. तो फक्त देण्यासाठी येतो आणि तेच त्याचं इंटेन्शन असतं. ते देतो अँड अगेन वापस. हा आहे या दोन सगळ्या जर्नीतला फरक. आता आजचा आपला विषय आहे यम आणि नियम. आता हा सगळा जर्नी सांगितला, म्हणजे सामान्यापासून वननेस पर्यंत कशी कंडिशन, काय काय होतं ते सगळं सांगितलं. आता आपण तर सगळे सामान्य आहोत, आपल्याला अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, आपण एका कॅटेगरीतनं होतो, पण आता आपल्याला कदाचित त्या सुप्रीम बिंगनी आपल्याला निवडलाय की चला हे एवढे एवढे लोक आहेत, त्यांनी चला अभ्यासाला लागा, चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवून जिनियस बनून पुढे या, असं त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना एकत्र आणलं असं आपण समजू. मग आता यम नियम त्यांनी आपल्याला सिलेबस दिला की हे सगळं करायचं आहे. मग तर सिलेबस दिल्यानंतर तो वननेस गाठायचा आहे, तो तर असं डायरेक्ट तर आपल्याला जमणार नाही. वी शुड फॉलो सम शेड्यूल, अदरवाईज सिलेबस काहीतरी एक पर्टिक्युलर, एक चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 कॉन्सेप्ट्सला स्टेप वाईज आपल्याला स्टडी करावं लागेल. त्यातला हा भाग आहे यम नियम. ही पहिली पायरी आहे. तुम्ही जेव्हा चढायला लागता बिल्डिंगला, ती ही पहिली पायरी आहे. तिथेच त्यांनी बॅरिगेड्स लावलेले आहेत. हे करा, हे नका करू. स्ट्रिक्टनेस. आणि जेव्हा असं हायर एनर्जी, सुप्रीम बिंग, गुरु एखाद्याला चूज करतात की बाबा रे तुझा हा पाथ आहे, आता ते चूज कसं करणार, तर आपल्याला आयदर इंटरेस्ट डेव्हलप होतो, आपल्याला छान वाटायला लागतं, एखाद्या विषयाचं चर्चा ऐकणं, बोलणं, वाचणं आपल्याला चांगलं वाटायला लागतं. त्याचा अर्थ स्पष्ट आहे की त्या हायर एनर्जीजनी, सुप्रीम बिंगनी, परब्रह्मननी तुम्हाला दालन ओपन केलेलं आहे की आता तुम्ही या मार्गावर चालायला सुरुवात करा. जसं आपण गेटच्या बाहेर उभे राहतो मूवी बघायला, पहिला शो संपत नाही तोपर्यंत आपण बाहेर, दरवाजे बंद. जेव्हा ते हटवतात समोर लावलेलं आणि दार ओपन करतात की आपण इगोरसली आपण आत घुसतो. मग तेव्हा कसं आपली ओढ असते की आता चला आपल्याला सीट पकडायची आहे, आपल्याला बसायचं आहे, आता आपण मूवी बघणार आहोत, आता आपण अमुक अमुक करणार आहोत. तर ते कसं असतं, तसं आपलं झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना दरवाजा उघडून या खोलीत आणलेला आहे आणि आपल्याला आता सीट पकडून जर्नी सुरू करायचं आहे. त्यातला पहिला आहे की सीट बेल्ट लावा. पहिला इन्स्ट्रक्शन एरोप्लेनमध्ये बसल्यावर, ते आहेत यम आणि नियम. आता जेव्हा ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायात सगळा पहिले अर्जुन हे झाला भगवद्गीतेमध्ये की अर्जुन विषाद झाला, मग त्याला सगळं कर्मसन्यास शिकवला, अमकं हे शिकवलं, सगळं ज्ञान दिलं त्याला. आणि मग जन्म कसा होतो, मृत्यू कसा होतो, हे शरीर म्हणजे हे आहे कपड्यासारखं आपल्याला टाकायचं, हे सगळं 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 सांगून त्याला त्याची मेंटल स्टेट एका लेवलवर स्टेबल केल्यानंतर 6व्या अध्यायात त्याला बसून आसन लावून ध्यान कसं करायचं आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग त्यांनी दाखवला श्रीकृष्णाने. 6व्या अध्यायात ध्यानयोग नावच आहे त्याचं. तर या ध्यानयोगामध्ये पहिलं तर त्याने सांगितलं योगी वृत्ती असली पाहिजे, त्याच्याशिवाय हे पॉसिबलच नाही आहे ध्यान करणं.
कारण बसलो कीच आपल्याला पहिले तर आपले कुठेतरी हे होईल. मागे मी बोलले होते की एकदम डोक्यात खाजल्यासारखं वाटतं, कुठेतरी मुंग्या आल्यासारख्या वाटतात, कुठेतरी काहीतरी येतं, मग एकदम काहीतरी आठवतं, मग इकडे हे ठेवलंय त्याला ते सांगायचंय, अमक्याला अमकं करायचंय, काल असं झालं होतं, उद्या तसं झालं होतं, अनेक वर्षांपूर्वी झालं होतं, असं काहीतरी बरंच 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 काय काय व्हायला लागतं. म्हणजे काय ते ध्यान होईल का? तर नाही होणार. आणि म्हणून त्यांनी पहिले हे अष्टांग योग हा त्यांनी तिथे शिकवला. म्हणजे त्याला सांगितलं की बाबा रे, तुला ह्या पद्धतीनं पहिले सगळं प्युरिफिकेशन करायचं आहे, क्लीन करायचं आहे, आणि मग हे घेऊन आसनस्थ होऊन साधना सुरू करायची, असं त्यांनी सांगितलं. तो हा यम नियम अष्टांग योग आहे, जो 6व्या अध्यायात भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरांनी सामान्य जनांसाठी जेव्हा ती भगवद्गीता अत्यंत सोपी करून सांगितली, तेव्हा ती ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे की कशी साधना करायची आणि कसं आपण पुढे जायचं. तर आता ह्याच्यामध्ये जेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की हे जे आपल्याला करायचं आहे साधना, तर त्याच्यासाठी काय क्वालिटीज हव्यात, बेसिक क्वालिफिकेशन म्हणतो आपण त्याला. तर ते बेसिक क्वालिफिकेशन काय हवं, तर वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. बेसिक क्वालिफिकेशन वैराग्य आणि अभ्यास करण्याची तयारी, या दोनच हव्यात. जास्त फार मागितलं नाही आहे परब्रह्माने आपल्याकडनं. 2 रिक्वायरमेंट आहेत. एक आहे वैराग्य आणि दुसरं आहे अभ्यासपूर्वक जगण्याची, करण्याची इच्छा, प्रॅक्टिस, डिलिजंट प्रॅक्टिस, कन्सिस्टंट प्रॅक्टिस, ती सांगितली आहे त्यांनी. तरच तुम्हाला जे लिबरेशन म्हणजे मुक्ती, आणि मुक्ती म्हणजे काय, असं इथून कधी एकदा सुटतो आणि जातो अशी मुक्ती नाही आहे ती. मुक्ती म्हणजे अहमभावातनं मुक्ती. मी म्हणजे सोल आहे हे सुद्धा नंतर काही दिवसांनी टाकायचं आहे पुढे गेल्यानंतर. म्हणजे आता आपण काय म्हणतो की मी सोल आहे, मी सोल आहे, मी सोल आहे. एक स्टेज अशी येते की मी काहीही नाही आहे आणि मी फक्त तो आहे, आणि मग तोही नाही, मीही नाही, काहीच नाही, शून्य. दॅट इज वननेस. तर ही मुक्ती त्यासाठी आहे. त्याला मुक्ती म्हणजे जे नकोय ते सोडण्यातनं मुक्ती. तर आता योगसूत्रामध्ये वैराग्याला काय हे केलेलं आहे, पतंजलींनी योगसूत्र लिहिलेली आहेत पूर्ण. म्हणजे साधना कशी करायची त्यांनी हे पूर्ण लिहिलेलं आहे पतंजली योगसूत्रात. तर त्याच्यामध्ये यम नियम तर नंतर अभ्यासाचा भाग येतो, सिलॅबस आहे ते. पण त्याच्या आधीसाठी काय काय, जसं आपल्याला शाळेत ॲडमिशन घेतो तेव्हा आपल्याला त्या शाळेचा युनिफॉर्म घातला पाहिजे. मग काय टायच आहे, कोट आहे, मग अमकं आहे, डमकं आहे, तर कुठल्या तरी प्रकारचे शूजच आहेत. मग मुलींना तो पर्टिक्युलर रंगाचा हेअरबँडच आहे, मग बेल्टच असा आहे, मग बॅचच तसा आहे. ही सगळी तयारी करतो की नाही आपण स्कूलला जाताना. मग ते सगळीच म्हणजे पूर्ण की तिथे अगदी अप टू डेट जाऊन आपण बसणार की आपण तर पार्ट बनणार त्या शाळेचा, आणि मग अभ्यास सुरू होणार. तर हे सगळी जी प्रिपरेशन आहे ती आहे ही 2 पदार्थांनी आवश्यकता असलेली. एक आहे अभ्यासाची तयारी आणि दुसरं आहे वैराग्य. आता खरं सांगायचं तर हा जो विषय आहे तो काही टाइमपासचा वगैरे नाही आहे. तेच म्हणून मग अशी सुरुवातच अशी झाली आपल्या बोलण्याची योगायोगानी की टाइमपास करणारे, सहज अभ्यास करणारी मुलं इकडे तिकडे करत करत, आणि दुसरे आहे सिन्सिअरली करणारे. तर इथे आवश्यकता दुसऱ्या कॅटेगरीची आहे, सिन्सिअरिटी पाहिजे, टाइमपास नको आहे. मग त्याच्यासाठी खूप दुकानं आहेत दुसरीकडे, तिथे आपल्याला भरपूर एंटरटेनमेंट मिळते. त्यामुळे इथे हा सिरियस अभ्यास आहे आणि तसंच इंटेन्शन आहे आणि तसाच फोकस असणार आहे.
तर आता आपण थोडंसं वैराग्याचा हे ओपन करून बघू की वैराग्य म्हणजे काय. तर योगसूत्रामध्ये 15व्या ह्याच्यामध्ये योगसूत्रामध्ये त्याचं हे केलेलं आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. पतंजली योगसूत्रात वैराग्य काय आहे ते सांगितलेलं आहे. वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट, नॉन अटॅचमेंट किंवा डिस्पॅशन, म्हणजे सगळ्यातनं बाहेर येणं, रिनन्सिएशन म्हणू शकतो. म्हणजे काय एक्झॅक्टली, तर आपल्याला खरंच सगळ्या गोष्टींच्या कॉन्सेप्ट्स ना आपल्या डोक्यात फार विचित्र बसलेल्या आहेत. कारण ते तसं दिसतं आपल्या हिंदुस्थानामध्ये, तसे आपण गुरूंना बघितलेलं आहे, सगळ्या तसा अभ्यास बघितलेला आहे आणि अत्यंत कडक भाषेत सगळ्यांनी वैराग्याला सांगितलेलं आहे. फारच कडक भाषा. आणि म्हणून मी आत्ता म्हणलं हा टाइमपासचा विषय नाही, त्यामुळे थोडासा माझ्या आत्म्यावर ते संस्कार असल्यामुळे माझी भाषाही थोडी कडक आहे. कारण मला स्वतःला एंटरटेनिंग हा सब्जेक्ट पटत नाही आणि तशी भाषा बोलली जात नाही आणि फार स्ट्रिक्ट ॲटिट्यूड आहे आणि ते अगदी खरं आहे आणि ते असायलाच पाहिजे. इट इज मस्ट, इट इज बेसिक रिक्वायरमेंट ऑफ स्पिरिच्युअलिटी. तर वैराग्य म्हणजे काही आपल्याला असं काही ते ऑरेंज कलरचे कपडे घालून संन्यास घेऊन जायचं नाही आहे. वैरागी ही वृत्ती आहे, वैरागी वृत्ती आहे. ते काही असं दाखवण्याचं गोष्ट नाही आहे की हा बघा मी खूप वैराग्यपूर्ण आहे आणि मला बघा कशातच काही नाही, असे ते सगळं खोटं आहे. ते काही खरं नाही आहे स्वरूप जे आहे ते. वैराग्य म्हणजे काय, तर कुठल्याही अपेक्षांमधनं मुक्ती असणं, बाहेर असणं. मग त्या वस्तू असू देत, इच्छा असू देत, डिझायर्स, इंटेन्शन्स असू देत, किंवा अनसीन आणि सीन म्हणजे डोळ्यासमोर आणि डोळ्यासमोर नसलेल्या अशा. म्हणजे फक्त आपल्याला वस्तू म्हणजे काय, आपण साधारण एक बेसिक कॉन्सेप्ट घेतो की पैसे, प्रॉपर्टी, कपडा लत्ता, दागदागिना किंवा मान मरातब, ह्या आपण बेसिक गोष्टींना 5-6 पकडतो आणि मग आपण त्याच्यात बघतो मला हे काही फार नाही आहे म्हणजे मी वैराग्यपूर्ण आहे, असं नाही आहे. तर वैराग्याची कल्पना आणि कॉन्सेप्ट फार फार डीप त्याचं मीनिंग आहे. तर आपला जो कॉन्शियसनेस आहे म्हणजे सोलचा अवेअरनेस आहे, जेव्हा सोल शरीराला धरून देहबुद्धीमध्ये जगत असतो तेव्हा तो जो रिलेशन लावतो. आता हे थोडं नीट लक्ष देऊन ऐका काय सांगते मी, कारण थोडंसं क्लिष्ट आहे पण समजलं तर अगदी उत्तम आहे कळण्यासारखं. तर आपण जेव्हा आपला जो सोल आहे, मी हा सोल आहे, पण मी जेव्हा या शरीराला पकडेन म्हणजे काय की देहबुद्धीमध्ये जगायला सुरू करेन की मी लीना आहे. मी माझंच एक्झाम्पल देते म्हणजे सोपं होईल कळायला. मी लीना आहे आणि मला अमुक अमुक गोष्टी माझी काय बाबा स्ट्रेंथ्स आहेत, दीज आर माय विकनेसेस की, आणि काही माझ्या स्ट्रेंथ्स आहेत. स्ट्रेंथमध्ये मी आर्टिस्ट आहे, मी स्पिरिच्युअल आहे, मला गुरु भेटलेले आहेत, मला चांगली फॅमिली आहे, मला चांगल्या सोसायटीत मी राहते, माझ्याकडे अमुक 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 वस्तू आहेत आणि मी या अमुक अमुक गोष्टींना मी पजेस करते, म्हणजे मी मालकी हक्क दाखवते. आता ह्या सगळ्याला सोडायचं कसं आणि ह्याच्या पलीकडच्याला सोडायचं कसं. आता सत्य नेहमी सांगत आली आहे की सत्य जे आहे, रिअल म्हणजे ट्रूथला लेयर्स असतात. लेयर म्हणजे कांदा जसा असतो, एक एक लेयर, आपण वरचा लेयरला बुरशी आली असेल, काळा पडला असेल कांदा, तर काढून टाकतो ना वरचा लेयर, मग खालचा अख्खा कांदा आपण वापरतो. तसे सत्य म्हणून, ट्रुथ म्हणून जे आहे ते लेयर्समध्ये आहे या सृष्टीमध्ये. म्हणजे आज मी सांगेन एखादा कॉन्सेप्ट, तो समजावून तो वेगळा असेल, मग थोडं
वरच्या लेवलला ते वेगळं असेल. तेच म्हणूनच मी मगाशी शाळेचं उदाहरण दिलं की कॉन्सेप्ट बदलत नाहीत, त्यातलं ट्रूथ हळूहळू ओपन होत जातं, ॲडव्हान्समेंट होत जाते. तसंच ट्रूथबद्दल आहे, ॲडव्हान्समेंट, कॉन्सेप्टची ॲडव्हान्समेंट होत जाते. आता आपण अभ्यास करतोय की मी सोल आहे, या शरीराचं कर्म हे देहद मर्यादित आहे आणि व्हेकल्सच्या रिलेटेड आहे. मग त्याला मी कितपत माझं म्हणू, ह्याच्यामध्ये पण पुन्हा लेयर्स आहेत. म्हणजे आता साधंच एक बेसिक आपलं आपण अडकतो आणि आपण फसतो आणि गडबड होते आपली, ती म्हणजे की मी लीना आहे, माझा अमुक हा नवरा आहे आणि अमुक ही मुलगी आहे. हा बेसिक अगदी जवळचा कॉन्सेप्ट. तर आता ह्या मुलीला आणि नवऱ्याला सोडायचं कसं? तर सोडायचं म्हणजे सोडून द्यायचं आहे का? तर नाही, सोडायचं नाही आहे. मग इग्नोर करायचं आहे का डिटॅचमेंट म्हणून च्या नावाने? तेही नाही करायचं आहे. मग कामधंदा सोडून देऊ का यांचा करायचा? मग म्हणजे काय, जेवायला जेवण बनवणं, मदत करणं, जे काय असेल ते फिजिकल आपण वर्क करतो एखाद्या व्यक्तीबरोबर, ते सोडायचं आहे का? तेही नाही सोडायचं आहे, कारण ते कर्तव्यामध्ये येतं, देहधर्मामध्ये येतं. तेही नाही सोडायचं आहे. मग मी नक्की सोडायचं काय आहे? सोडायचं हे आहे आता इथे की ह्या मुलीचा जन्म, जी काही संतान आहे, मुलगा मुलगी, ते ह्या बॉडीतनं दुसरी बॉडी तयार झालेली आहे. पण या दोन्ही शरीरांना चालवणारा एक आत्मा आहे. जेव्हा आपण अभ्यास करतो की मी आत्मा आहे, म्हणजे ह्या बॉडीला चालवणाऱ्या व्हेकलला मी सोल आहे, मी वाहक आहे, मी चालवणार आहे, चालक आहे, मी वाहक नाही, चालक आहे मी. तसंच या शरीरातनं दुसरं शरीर निर्माण झालेलं आहे, त्या शरीराचाही कोणीतरी चालक आहे. ठीक आहे, इथपर्यंत आपला कॉन्सेप्ट क्लिअर आहे. मग आता ह्या चालकाला आणि माझ्यातला चालकचा मूळ चालक जो आहे, जो मेन ओरिजिनल सुप्रीम बिंग, त्याचे आपण रेज आहोत, एक एक किरण आहोत सूर्याचे, म्हणजे आपण एकच आहोत. इथपर्यंत ठीक आहे. मग आता वैराग्य कसं आणायचं याच्यामध्ये? तर सिंपल सी बात आहे की दोन जीवन, म्हणजे आपलं जीवन, अपत्याचं जीवन, नवऱ्याचं जीवन सायमल्टेनियसली चालू राहणारे, शरीराची कर्म चालू राहणारे, त्या देहाच्या रिलेटेड जेवढं काही असेल तो जर्नी अख्खा चालू राहणार आहे. आणि मग वैराग्य पूर्ण कसं व्हायचं? तर ते असं व्हायचं की आपण आपलं कर्म करायचं, म्हणजे आपल्या चाइल्डला रिस्पॉन्सिबिलिटीच्या अकॉर्डिंग संस्कार करायचे, तिथे चुकायचं नाही. हवं नको ते पाहायचं, तिथे चुकायचं नाही. सामर्थ्य पूर्ण पाठीशी उभं राहायचं, ते चुकायचं नाही. दोन्हीच्या बाबतीत, पार्टनर म्हणजे नवरा आणि मुलगी, चाइल्ड, 3 कामं केली. नंतर कुठे मदत हवी असेल तर ती तुरंत द्यायची, तेही तिथेही चुकायचं नाही. मग हे सगळं करत असताना वैराग्य कसं साधणार? तर वैराग्य असं साधेल त्याचं सिक्रेट हे आहे की हे सगळं करत असताना करता कोण आहे त्याला विसरायचं नाही. म्हणजे तिच्यातला सोल आणि माझ्यातला सोल म्हणजे मी, आमचा ओनर कोणीतरी वेगळा आहे आणि तो सगळं चालवतो आहे. हे एकदा नाडी पकडली, हा दोर जर पकडला बरोबर आणि तो एका आपल्या डाव्या किंवा उजव्या हातात ठेवला पकडून, की मग वैराग्याचा प्रवास आपला सुरू होतो. म्हणजे कसं की समजा आपल्या चाइल्डनं एखादी गोष्ट चुकीची केली, तर आपण त्याला रागावतो, ऑब्जेक्शन घेतो, मग त्याला राग येतो आणि मिसअंडरस्टँडिंग्स होतात. ठीक आहे, हे एक झालं उदाहरण, तो हर्ट होतो. दुसरं होतं की त्याला अडचण आहे आणि आपण त्याला साथ दिली, कारण ते आपण काम करतोच आहोत, सोबत उभं राहणं, सपोर्ट करणं, या सगळ्या गोष्टी आपण करतो, आपला पार्ट आहे तो जगण्याचा.
मग तिथे काय होतं की हा जेव्हा अडचणीत होता तेव्हा त्याला मी बाहेर काढलं. इथे प्रॉब्लेम होतो. पिन पॉइंट प्रॉब्लेम सांगते मी. वैराग्य कसं आणायचं, इथे प्रॉब्लेम आहे. की इथे जेव्हा आपण समजतो की ह्याचं काम मी केलेलं आहे, तिथे आपली गाडी रुळावरनं घसरली. पहिली, जेव्हा आपल्याला मदत एखादी व्यक्ती करते तेव्हा त्या व्यक्तीला तर लक्षात ठेवायचं ऋण, पण तो करणारा तिसरा कोणीतरी आहे आणि तोच माझ्याकडून तिला मदत करवतोय आणि तिच्याकडनं मला मदत करवतोय. हे जेव्हा आपण लक्षात ठेवतो, आणि हे लक्षात कधी राहू शकतं, जेव्हा तो परब्रह्माचा हातामध्ये दोर असेल, आपल्याकडे नाडी पकडलेली असेल, तेव्हाच हा अवेअरनेस राहू शकतो. अदरवाईज तो विसर एक क्षण नाही लागत पडायला या साऱ्या गोष्टींना. हे कपाटात पुस्तकात आणि याच्यातच राहतं ज्ञान, ते प्रॅक्टिकलमध्ये येत नाही. तर वैराग्य असं आणायचं असतं. वैराग्य म्हणजे काय की द कॉन्शियसनेस ऑफ परफेक्ट मास्टरी ऑफ डिझायर्स इन वन. म्हणजे जेवढ्या डिझायर्स आहेत आपल्या, त्याच्याशी डील कसं करायचं, ती जी मास्टरी आहे ते. म्हणजे आता समजा, आता साधं माझंच, मी तर दरवेळेस मी माझंच एक्झाम्पल देऊ शकते, कारण त्याच्यात मला कॉन्फिडन्स असतो आणि खरी थिअरी लागली का नाही हे माहिती असतं. उगीच दुसऱ्यावर बोट ठेवण्यापेक्षा ते बेटर आहे. आता साधा अभ्यास आहे, एखादा आपण कोर्स करतोय, अभ्यास करतोय, मग त्याच्यामध्ये अभ्यासात एफर्ट टाकायचे, टाकले, पूर्ण वेळ द्यायचा आहे, दिला. पण ते करताना आपल्याला संसारही करायचा आहे, कारण आपली लाईफची स्टेज वेगळी आहे. नाऊ आय एम नॉट ॲट स्टुडंट स्टेज. मी काही स्टुडंट स्टेजमध्ये नाही आहे लाईफ स्पॅनमध्ये. मी हाऊसवाईफ आहे, मी वाईफ आहे, मी मदर आहे, मला अनेक रोल आहेत. मग त्या ह्याच्यात जेव्हा मी अभ्यास करणार आहे तेव्हा माझे दुसरे रोल्स पण आहेत, त्याला करून मी अभ्यास करणार आहे. ठीक आहे, म्हणजे मी माझा एफर्ट दिला त्या डिग्रीला, मी वेळ दिला, मी माझी बुद्धी जेवढी आहे नाही तेवढी सगळी निचोडून त्याच्यामध्ये टाकली, ते शिकण्यामध्ये. आता ह्याच्या पुढे जी एक्झाम माझी घेतली जाणार आहे समोरनं, युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटकडनं किंवा कोणाकडनंही, त्या रिझल्टमध्ये मला यश मिळणार की नाही हे अनसीन आहे. म्हणजे जे दिसत नाही आहे, त्याच्यावर मी किती माझा हे सांगू, पोझिशन सांगू, इथे वैराग्य आहे. मगाशी एक वैराग्याची जागा दाखवली, ती चाइल्डला जेव्हा आपण मदत करतो तेव्हा. तिथे वैराग्याची आवश्यकता आहे की याला जरी देहातनं दिसताना मी मदत करताना दिसले असले तरी ती मदत मी केलेली नाही आहे, हे वैराग्य. दुसरं वैराग्याचं एक्झाम्पल मी आता दिलं की जी डिग्री मिळणार आहे किंवा जी मी परीक्षा दिलेली आहे, सगळा एफर्ट 6, 8, 10 महिने, वर्षभरा, 2 वर्षाचा, तो टाकून मला जो रिझल्ट मिळणार आहे त्याचा मी विचार करणार नाही. जे असेल ते पदरी पडलं, पवित्र झालं, अशा ॲटिट्यूडमध्ये त्याला, म्हणजे काय पवित्र झालं म्हणजे काय, जे असेल त्याला फेस करीन मी, कारण मी माझा एफर्ट टाकलेला आहे. मग इथे मी ना मला दोष देऊ शकते कारण मी कमी पडलेली नाही आहे, आणि ना मी युनिव्हर्सिटीला दोष देऊ शकते कारण त्यांनी काही फक्त माझी परीक्षा घेतलेली नाही आहे, करोडो लोकांची घेतली अजून माझ्याबरोबर. म्हणजे आपण दोष कोणाला देऊ शकतो का? नाही देऊ शकत. म्हणजे आपण क्रेडिट कोणाला देऊ शकतो का? तेही नाही देऊ शकत. जर दोष नाही देऊ शकत तर क्रेडिटही नाही. म्हणजे सगळं परिस्थितीवर सोडून द्यायचं आणि अंतःकरणी शांत राहायचं, हे आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे काय की पीसफुलनेस, उखडपकड, म्हणजे बिलकुल, म्हणजे ते काय म्हणतो ना आपण, इतकं डिस्टर्बन्स जबरदस्त अनेक लेवलवर, तो न ठेवता स्थितप्रज्ञ किंवा शांत स्थिर आपण राहायचं आहे, आणि तसा वैराग्य अपेक्षित आहे. आता हा झाला प्रपंच लेवलचा वैराग्य सांगितला. आता जेव्हा स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट आपली व्हायला लागते तिथे वैराग्याची भाषा बदलते. तिथे पुन्हा तेच की ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज अँड कॉन्सेप्ट, तिथे
लेवल 2 वर जाते, 3 वर जाते, 4 वर जाते, 5 वर जाते, लेवल बदलत जाते एका वैराग्याचीच. असा हा अभ्यास आहे. मग तिथे वैराग्य, आता मी इथे आज इथे बसून आपण किती 9 जण आहोत इथे रूम मध्ये दिसतोय. मग 9तला एक बोलतोय, 8 ऐकतायत. मग ते अमुक व्यक्ती सांगतेय. अच्छा, मग त्या अमुक व्यक्तीने म्हणावं की मी अमुक अमुक वाचलं होतं म्हणून मी हे सांगू शकते. तिसरं त्या व्यक्तीने म्हणावं की हे सगळं मी यांना सांगते आणि ह्यांना ज्ञान मिळतंय. हा एक थॉट आहे. ह्या पद्धतीचा थॉट त्या एका 1 पर्सननी न ठेवणं हा त्याच्या लेवलचा वैराग्य आहे की नाही. पुन्हा हे सुद्धा कुठून तरी दुसरीकडनं येत आहे. मी ओनर नाही आहे, ओनरशिप माझ्याकडे नाही आहे, ओनरशिप कुठेतरी दुसरीकडे आहे. पझेशन त्याचं काहीतरी वरच्या एनर्जीकडे आहे. हा जो भाव असणं हा वैराग्य आहे. नंतर संत लोक, म्हणजे आता माझे गुरु घ्या किंवा कुठलेही गुरु, आता माझे अनेक गुरु आहेत, स्पिरिच्युअल गुरुज, अनेक जणांना फॉलो केलं. त्यातल्या किती जणांनी आपल्या नावावर खपवलं आपलं नॉलेज. त्यांनी करोडो लोकांना ज्ञान दिलं, त्यांनी करोडो लोकांना सन्मार्गी लावलं, करोडो लोकांना साधना सांगितली, करोडो लोकांना वेगळ्या वेगळ्या लेवलवर अग्रेसर करवलं. मग त्यातले कितीचं क्रेडिट त्यांनी घेतलं? कशाचंही नाही घेतलं. ते म्हणतात की नाही, हे मी नाही करत आहे, कोणीतरी वेगळं करत आहे. हा त्यांच्या लेवलचा वैराग्य आहे. तर वैराग्याची भाषा ही बदलत जाते. खालून पासूनचं जे वैराग्य सुरू होतं ते वरपर्यंत खूप हायर, म्हणजे तुमची परीक्षा हर लेवलवर घेतली जाते. मग आता त्यासाठी ह्याची काय गॅरंटी की आपण अशा संतांनाही आपण बघितलं, येतात संत म्हणून आपल्या जीवनामध्ये, पण पुढे काही वर्षांनी त्यांची एकदम धापकन खाली आलेले आपल्याला दिसतात. किंवा आता आपण तो एक मनुष्य बघितला, त्यांनी खूप लोकांना, संत कुठला तरी इकडे हरियाणामध्ये न्यूजमध्ये आपण बघितलं की त्यांनी खूप लोकांना कोंडून ठेवलं, मारलं, ड्रग्ज दिल्या. तोही संतच होता म्हणे. मग हे असं का घडतं? त्याचं कारण यम नियमाचा अभ्यास सतत केलेला नाही. आणि म्हणून यम नियम, अष्टांग योग हा भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं, दासबोधामध्ये, सगळ्यामध्ये, अगदी दासबोधात सुद्धा हा सांगितलेला आहे वेगळ्या पद्धतीनं. या सगळ्याला ह्यांनी पहिल्या पायरीवर ठेवलेलं आहे. आणि हे सगळ्या आतापर्यंतच्या संतांना हे करावं लागलं. आणि म्हणून ते वैराग्यपूर्ण त्यांचं बिहेवियर आपल्याला दिसलं. आणि म्हणून तो संन्यासी धर्म दिसला. संन्यास हा आतून होता, बाहेरून नव्हता. हे मी तुम्हाला पूर्ण क्लिअर पिक्चर सांगितलं काय दिसतं आपल्याला. पण आपण त्यातनं काय घेतो की अरे काहीतरी भगवे कपडे घालून बसायचं, सगळं सोडायचं, अंगावर कमी कपडे, माणसांमध्ये जायचं नाही, अमकं नाही करायचं, ॲक्टिव्हिटीज नाही करायच्या, एन्जॉय नाही करायचं. काहीतरी एक टिपिकल माइंडसेट, एन्जॉयमेंट नाही, असं आपण त्याचा अर्थ काढला. कारण आपल्याला आपल्या बुद्धीच्या पातळीप्रमाणे तो कळला नाही. पण वैराग्याचा अर्थ इतका गहन आहे, खूप डीप मिनिंग आहे. आणि त्याला पहिल्या पायरीपासनं या नियमाचा अभ्यासाला आणि वैराग्याला, ह्या पहिल्या पायरी, पहिल्या दिवसा, पहिल्या मिनिटापासनं जो सुरू करतो आपण, ती अंतिम क्षणापर्यंत, त्या वननेसपर्यंत, एका इन्कार्नेशनमध्ये नाही, एका जन्मामध्ये नाही, तर अनंत जन्म पुढे जेवढा प्रवास आहे त्या सोलचा, तेवढे जन्म जेव्हा तो फॉलो करतो यम नियमांना, तेव्हा जाऊन तो वननेस येतो की जेव्हा परत येणं उरत नाही, जे मी मगाशी सांगितलं. तर हा यम नियम हे 5 यम आणि 5 नियम हे तसे आहेत. हा फाउंडेशनची ही सुद्धा पहिली पायरी आहे. म्हणजे अत्यंत बेसिक आहे, पण ते बेसिक्सच वरपर्यंत नेणार आहेत. जर बेसिक नाही तर काहीच नाही, असे हे यम नियम आहेत. तर कुठल्याही पद्धतीनं कशातही मन न तरंगत ठेवणं म्हणजे वैराग्य आहे. कशाचं प्लॅनिंग नाही करायचं, काही जरूरत नाही आहे. अमकं करीन, ढमकं करीन, टमकं करीन, काही नाही.
वाहत जायचं. जसं एखाद्या वॉटर स्ट्रीममध्ये जर एखादं लीफ पडलं, ते कसं जाईल, वाऱ्यावरचं पान कसं उडत जाईल, तो वारा ठरवतो त्या पानाला कुठे पोचवायचं. तसं माझा सुप्रीम बिंग मला ठरवेल की मला कसं न्यायचं. मी नाही डिसाइड करणारा, मी डिसिजन मेकर नाही. कारण मी वन विथ गॉड. योग आहे तिथे जमलेला, योग आहे तिथे. त्या योगाशिवाय काहीच नाही. मग आता हा योग कधी कधी क्रियायोगाने येतो आपल्या जीवनात. योग म्हणजे एकरूप होण्याचा मार्ग. तो क्रिया करून येतो. कोणाकोणाला भक्ती योग म्हणजे भक्तीनी तो योग साध्य होतो. कोणाकोणाला क्रियेनी योग साधवतो म्हणजे क्रिया योग. कोणाचा ज्ञान योग आहे म्हणजे काय, ज्ञान संपादन करून तो योगी बनला म्हणजे वननेस आला तिथे. दॅट इज ज्ञान योग. कोणाचा हठयोग असतो. हठयोग म्हणजे शरीराला एकदम ते खूप स्ट्रिक्ट आहे, तो अत्यंत कडकपणाने त्या व्हेकल्सना ट्रीटमेंट दिली जाते, ट्रेनिंग दिलं जातं अत्यंत कठोरपणाने. त्या पद्धतीने जेव्हा त्यांचा योग येतो भेटीचा, तो हठयोग आहे. असे हे योग आहेत. कर्ममार्ग कर्मयोग आहे. कर्म करून 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 डेली म्हणजे तिथे कुठलाही अहंकार न ठेवता शरीराला कर्मामध्ये घालून मग तो योग येतो भेटीचा, तो कर्मयोग आहे. असे हे वेगळे वेगळे मार्ग सांगितले आहेत. बरं, आता अजून आणखीन एक मिसअंडरस्टँडिंग आहे. जे गंमत म्हणजे मला वाटायचं आणि ते आताच्या टीचरकडनं त्याच्यावर स्टॅम्प लागला, दिस इज ट्रू. हा स्टॅम्प लागला त्याच्यावर. मला नेहमी वाटायचं, बरेच लोकांना मी असं म्हणजे वाचायलाही मिळतं, हे हे आमचा कर्मयोग आहे असं खूप लोक बोलत असतात. मी खूप अनेकांना ऐकलंय मी, नाही आमचा ज्ञानयोग आहे, आम्ही ज्ञान संपादन करून. तर गंमत मला मला आश्चर्य वाटायचं. हे असं वाटायचं की असं नाही आहे, जे बोलत असतात व्यक्ती ते तसं नाही आहे असं वाटायचं. पण ते खरं आहे. असं नाही आहे की भक्तियोगच एक नेईल, कर्मयोगीच एक 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 फक्त कर्मयोगावर पोचेल असं पण नाही आहे. त्याच्यात गंमत आहे. एक एक सिक्रेट आहे त्याच्यामध्ये, छोटंसं सिक्रेट असं आहे की तो फायनल वननेस येण्यासाठी तुम्हाला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, क्रियायोग आणि कोणता सांगितला, हठयोग, हे पाचही योग एकत्र जेव्हा जमतात आणि एकत्र येतात आणि एकत्र ट्रेनिंग होतं, या सगळ्यातनं जातो तो सोल, तेव्हा जाऊन तो वननेस खरा होतो. कारण कसं, आता मी हे पटवून देऊ शकते. एखादा कर्ममार्गी आहे, कर्मयोगी आहे. कर्मयोगी आपलं कर्म करतोय म्हणजे काय की तो सगळं कर्म आपलं परमात्म्याला वाहून देतोय वगैरे सगळं. त्याचा कर्मसन्यास योग वगैरे सगळा त्यांनी अभ्यास केला आणि तो त्याप्रमाणे जगतोय. पण जर त्याच्याकडे ज्ञान नाही तर तो कर्मयोग एका सर्टन स्टेजवर जाऊन स्टॅग्नंट होतो. स्टॅग्नंट म्हणजे काय, साचून जातो तो. त्याला दिशादर्शन होत नाही, लाईट नाही मिळत, डिरेक्शन मिळत नाही प्रॉपर. तर तो ज्ञानाशिवाय नाही. आता काही ज्ञानयोगी असतात त्यांच्याकडे भक्ती दिसत नाही. हे ऑब्झर्व करा तुम्ही. कारण त्यांच्याकडे ज्ञानाचा अहंकार जमायला लागतो. मग ज्ञानाचा अहंकार की तिथे भक्तीची हे नाही. जिथे अहंकार तिथे भक्ती नाही, आणि जिथे भक्ती असते तिथे अहंकार नाही. तर जिथे ज्ञानयोग असतो तिथे भक्ती दिसत नाही, आणि म्हणून भक्ती ही हवी. आता भक्तीच घ्या, फक्त भक्तियोग असेल म्हणजे आपण तुकारामांचा भक्तियोग बघतो, पूर्ण श्रद्धा. पण त्यांच्या बाबतीत आपण नाही म्हणू शकत की तिथे ज्ञानयोग नाही. कारण का, तर त्यांनी तुकाराम गाथा लिहिलेली आहे, त्याच्यात साऱ्या ग्रंथांचं ज्ञान, सगळी भगवद्गीता तिथे दिसेल आपल्याला. म्हणून त्यांचं एक्झाम्पल इथे आपण घेऊ शकत नाही. पण काही लोक नुसती भक्ती, आम्ही म्हणजे बिलकुल म्हणजे त्यांना ते गुरु किंवा परमात्मा एका ठिकाणी भक्ती म्हणजे एकदम स्टेबल आणि स्थिर असते त्यांची हे. पण ही किती दिवस चालणार, ही एका सर्टन, पण पुन्हा स्टॅग्नन्सी येते त्याच्यामध्ये. काय येते, कारण
कारण नुसत्या भक्तीवर पहिली एक्झाम दिली, दुसरी एक्झाम दिली, तिसरी एक्झाम, एक स्टेज अशी येते मास्टर किंवा PhD ची एक्झाम येते, मग तिथे ती भक्ती कदाचित ब्रेक होऊ शकते. पण तिथे जर तुमच्याकडे ज्ञान असेल की मी कोण आहे, तो कोण आहे, काय कनेक्शन आहे, सगळी थ्योरी, वेदांचा अभ्यास, हे जेव्हा ज्ञान तिथे येतं, मग ज्ञान आल्यानंतर क्रिया सुरू होते. क्रिया झाल्यानंतर तुम्हाला सर्वांगीण आहे हा ब्रह्मज्ञानाचा मार्ग आहे, हा सर्वांगीण मार्ग आहे. तिथे 1 डिग्री कामाची नाही. फक्त क्रियायोग करणारे लोक, जे ज्यांच्या क्रिया घडतात, क्रिया म्हणजे काय, अंतर हे म्हणजे क्रिया म्हणजे आपण म्हणू शकतो प्राणाचा जो संचार आहे त्याच्यावर, प्राणावर कंट्रोल, आणि त्या प्राणाला त्यांनी हँडल केलेला आहे सक्सेसफुली, आणि मग तो क्रियायोग पुढे चाललेला आहे. पण तिथे पुन्हा भक्ती नसेल तर गडबड आहे. श्रद्धा नाही, भक्ती नाही, विश्वास नाही, फेथ. तर असं आहे सगळं. म्हणून साठी आपल्याकडे पाची हवेत. पाचाशिवाय तो वननेस पटकन नाही येऊ शकत. मग त्याच्यामध्ये मग काय, म्हणून बर्थ घ्यावे लागतात. अरे हे राहिलं, अरे ते राहिलं, अरे ते राहिलं. आणि म्हणून साठी अजून एक गंमत सांगते, जी अत्यंत महत्वाची आहे, जी तुम्ही आजपासून डोक्यात ठेवायची. एखादा आपल्याला दिसतो बघा, की अगदी सगळं सुंदर लाईफ जगताना पण कधीही मंदिरात जात नाही माणूस. मग आपण त्याला म्हणतो हा बिलकुल हे आहे, ह्याचा परमात्म्या देवावर श्रद्धा नाही, परमात्मा दूरची बात आहे कॉन्सेप्ट, पण हे नास्तिक आहे म्हणतो आपण त्याला. खूप म्हणजे अगदी आपण म्हणतो सगळं देवाकडे जात नाही, मंदिरात जात नाही, पैसा भरपूर आहे यांच्याकडे. तर तो कर्ममार्गी माणूस झाला. कोणाला माहिती त्याचा भक्ती मार्ग आधी झालेला आहे, तो फक्त कर्म करायला आलेला आहे. आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या सोलला, दुसऱ्या शरीर धारण केलेल्या सोलला नावं ठेवण्याचा, क्रिटिसाइज करायचा अधिकार अजिबात नाही. कारण आपल्याला त्याचा जर्नी माहिती नाहीये काय झालेला आहे. पण ही इथे मिस्टेक होते आपली ह्युमन बिंग्सची. आपण सगळ्यांना क्रिटिसाइज करतो, आपल्याला वाटतं आपण खूप शहाणे आहोत, असं होतं. पण तसं नाहीये. आपण जसं नैनितालचा एक ताल बघायचा राहिला म्हणून आपण परत जातो, तसा तो एक ताल करायला इथे आलेला असतो. आपल्याला वाटायला काहीच येत नाही, एवढंच आहे असं वाटतं. आणि म्हणून आपण नावं ठेवायची नाही. आपल्याला अधिकार आहे आपलं काय चाललंय ते बघायचं. आपल्याला दुसऱ्यावर क्रिटिसिझम करायचा, नावं ठेवायचा, परीक्षा करायचा, ज्ञान देण्याचा, मार्ग दाखवण्याचा काहीही अधिकार नाही. कारण 2 बाहुल्यांना चालवणारा कर्ता करविता वर बसला आहे, सुप्रीम बिंग परब्रह्मन, जो ही सृष्टी चालवतो. त्याला अधिकार आहे सगळा. तो डिसाईड करणार आहे, तो पाहणार आहे कोणाचं काय करायचं ते, तो त्याला. आणि मागे मी एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला कळत नाही, पण हे जर पीसफुल राहून, हे जे वैराग्य सांगितलं मगाशी, ह्याची जर कास धरली तर, आणि मग जगायला शिकताना तुम्ही जर ऑब्झर्व केलं आपल्याच घरातल्या 4 माणसांना, तर तुम्हाला लक्षात येईल की त्या सोलला आतून डिरेक्शन मिळत असते, इनर गायडन्स. प्रत्येक अगदी रस्त्यावर भिकारी असतो ना, त्या वेड्याला सुद्धा असतं इनर गायडन्स. आपल्याला वाटतं काय करतोय इथे रस्त्यावर पडलाय, पण त्याला इनर गायडन्स मिळतो. आता तो कसा मिळतो, मग तुम्ही मला इनर गायडन्स, मग काय, मग तो असं का वागतो माणूस, अमुकच का करतो, खराबच का वागतो, चांगलाच का वागतो, तर तो इनर गायडन्स त्याच्या कर्माप्रमाणे त्याला मिळत असतो. म्हणजे असं होतं ना की आपण खूप अशी उदाहरणं देतो बघा, तो अमुक घटना घडली, ही व्यक्ती तिथे जाणार नव्हती, ती गेली त्या प्रवासात किंवा त्या सिच्युएशनमध्ये, आणि एखादी व्यक्तीचं नाव नोंदवलेलं होतं, त्यांनी स्वतःचं कॅन्सल केलं, आणि अमुक व्यक्ती, हे कुठून झालं. म्हणजे जी व्यक्ती जाणार नव्हती प्रवासाला, ती त्या प्रवासात सामील झाली, आणि जी व्यक्ती जाणार होती, बुकिंग होतं तिचं, त्या व्यक्तीनं आदल्या दिवशी कॅन्सल केलं. हे ठरवणारा कोण आहे, तर हा आहे इनर गायडन्स. कार्मिकली, कर्मानी जी व्यक्ती जाणार नव्हती ती तिथं असणं जरुरी होतं पूर्वकर्मामुळे.
आणि म्हणून त्याला आतून आदेश येतो की तू या प्रवासाला जा, आणि मग जे होतं ते त्याला फेस करणं प्राप्त होतं. आता जी व्यक्ती कार्मिकली एन्टायटल्ड नव्हती त्या घटनेला, तिला आतून संदेश येतो, प्रॉब्लेम येतो, काहीतरी वाटतं आणि ती विड्रॉ करते आपलं नाव. हा आहे इनर गायडन्स. हा प्रत्येक सोलला त्याच्या त्याच्या सीडमधल्या मटेरियल प्रमाणे, त्याच्या प्लान, डिव्हाइन प्लान जो आपण घेऊन आलो आहोत त्याच्याप्रमाणे त्या त्या सोलला तो तो गायडन्स मिळत असतो. आपण कोणालाही काहीही सांगायची, शिकवण्याची आवश्यकता नाही. आपण काही कोणाचं ठरवू शकत नाही, कारण आपण परब्रह्म आहोत असं म्हटलं तरी आपण अज्ञानाने पूर्ण असलेले परब्रह्म आहोत. आपल्याला अज्ञानाच्या साऱ्या शेड्स करायच्या आहेत, कव्हर जी आहेत, आवरणं आहेत, ती करण्यासाठी आपण यम नियमाचा अभ्यास करून मग आपण परब्रह्म स्वरूप होणार आहोत. आणि मग आपण त्या गुरु लेवलला गेल्यानंतर आपण म्हणू शकतो की बाबा रे, तू माझ्याकडे आलायस, तू हे नको करूस, तू ते कर. मी तुला सांगतो की तू अमुक कर. हे आपल्या गुरूंनी आपल्याला आदेश करतात. ते आपण जातो, आम्ही अमुक अमुक नोकरी घेऊ का गुरूंना विचारायला, तेव्हा ते सांगतात की तू इथे जॉईन कर, हे चांगलं आहे तुझ्यासाठी, तू ही कंपनी नको करू, तू अमुक मुलीशी लग्न. आपण का आमच्या गुरूंना आम्ही पत्रिकाही दाखवायचे, तिथे लोक यायचे आमचे गुरुबंधू वगैरे की मुलाचं लग्न करायचं आहे, पत्रिका बघा, ही मुलगी चांगली नाही, ही नको करू, अमुक कर, अमक्याची कर, तमक्याची कर, हे कर, ते नको करू. हा अधिकार कोणाला मिळाला? त्या वननेस असलेल्या सोलला, जो गुरु म्हणून काम करायला इथे जमिनीवर आलेला आहे त्यांनी पाठवलंय. कारण त्या परब्रह्मांनी पाठवलेलं आहे काम देऊन, कारण त्याचं सगळ्या इच्छा संपल्या. तो वन झाला, वन विथ गॉड, वन विथ ऑल. असं झाल्यानंतर त्याला काम देऊन जॉबवर इथे पाठवलेलं आहे, आणि म्हणून त्यांना अधिकार दिलेला आहे की ते डिरेक्शन तेव्हा माणसांना. आपण काहीच नाही होत, आपण काय काय आपल्याला आपलंच नाही कळत, आपण दुसऱ्याला काय गाईड करणार. आणि म्हणून आपण ते करायला जायचं नाही. आपल्याला तो अधिकार नाही, आपल्याला ते ज्ञान नाही, आपल्याला फक्त आपलं ज्ञान आहे. आपण आपलं ठरवायचं. आपण क्रिटिसाइजही करायचं नाही, कारण क्रिटिसिझम केल्याने काय होईल? नावं ठेवण्याने, चर्चा केल्याने, विचार केल्याने दुसऱ्या व्यक्तीबद्दल. ते मागे मी आपल्या फॉरगिव्हनेसच्या क्लासमध्ये सांगितलेलं आहे की शब्दबाण आणि विचारबाणांनी तो मनुष्य घायाळ होईल आणि त्याचा जर्नी कुठेतरी भलतीकडेच जाईल, आणि त्याला कारणीभूत आपण आणि कर्मबंधनात आपण पडू, ते वेगळं. हा त्याचा रिझल्ट असेल. आपण जर इंटरफिअर करायला गेलो तर म्हणून आपण कर्मबंधनात अडकतो, आणि म्हणून फॉरगिव्हनेस करायची वेळ येते. हा असं सगळा एवढा सगळा असा गोंधळ आहे. तर आता दुसरा त्याच्यातला योगसूत्रामधला वैराग्य आणि दुसरा अभ्यास. अभ्यास कसा पाहिजे? कम्प्लीट एफर्टफुल, म्हणजे अत्यंत प्रयत्नपूर्वक अभ्यास. आणि मग तिथे ॲटिट्यूड कसा पाहिजे? कम्प्लिटली काय म्हणतो ना, डिवोटेड टू गॉड, डिवोटेड टू गुरु, असा अभ्यास पाहिजे. मग आता तो अभ्यास करताना तुम्हाला कुठून मेसेज येतो आणि तो कुठला मेसेज गुरुनी पाठवलेला आहे हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणजे आता मी माझं सांगू शकते, मला काही गोष्टी, काही आता जो प्रवास चालू आहे, 24 तास काही पोथ्या पुराणं होत नाहीत, जीवन चालू असतं, पण एखादी गोष्ट खटकत असते की अरे अमुक काहीतरी चुकीचं होतं, अमुक काहीतरी चुकीचं होतं. मग आता ते चुकीला सरळ कसं करायचं? तर ते चुकीला सरळ कसं करायचं? कोणीतरी पटकन बोलून जातं, हवी तरी कामवाली बोलेल, एकदम कोणीतरी मुलगी बोलेल, किंवा एखाद्या मैत्रिणीचा फोन येईल, ती काहीतरी तिसऱ्याचं सांगत असेल, त्यातनं आपल्याला मेसेज येईल. तर इथे तो अभ्यास आहे की कुठलं नक्की आलेला आपल्याला मेसेज आहे हा कळला पाहिजे. आणि हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही अभ्यासामध्ये कम्प्लीट इन्व्हॉल्व असाल, तुमचे सगळे सेन्सेस त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील, तुमचे 5 काय म्हणतो 10 आपले जेवढे हे 5 सेन्सरी ऑर्गन्स आणि 5 कर्म करणारे ऑर्गन्स, तर ते सगळे जेव्हा इन्व्हॉल्व असतात तेव्हा तो कॅच करू शकतो. तुम्ही मेसेज पकडू शकता तुम्ही, किंवा तो करेक्ट मेसेज तुम्हाला ग्रास्प होतो आणि अंडरस्टँडिंग येतं.
हे सगळं करण्यासाठी तो अभ्यास असा त्यांनी शब्द वापरलाय. प्रॅक्टिस. प्रॅक्टिस इज द एफर्ट टू बी फर्मली एस्टॅब्लिश्ड इन दॅट स्टेट. स्टेट कसं, तुझं माइंड स्टेट आहे आपला, तो एकदम असा फोकस्ड आणि इतका प्युअर, इतका सटल, इतका क्लीन की त्याला बरोबर कळतं की काय माझ्यासाठी आलंय. आणि मग त्याचं ॲप्लिकेशन, प्रॉब्लेम सॉल्व्ड, पुढे चला, असा अभ्यास. त्याच्यासाठी काही सतत काही घेऊन बसायची आवश्यकता नाही, हातात माळ घ्यायची आवश्यकता नाही आहे, काही पोथ्या पुराणं वाचायची आवश्यकता नाही आहे. पण तुमचं इतका फोकस तिथे पाहिजे त्या ह्याच्या स्टुडंटसारखा की त्याला एखादी टीचर, आता जे स्टुडियस म्हणजे चांगले इंटेलिजंट पोरं असतात त्यांना एखादं काहीतरी एक्झाम्पल देऊन गेलेली असते टीचर, ते सुद्धा लक्षात असतं आणि ते त्यांच्या डेफिनेशनमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये ते लोक ते तुरंत वापरतात आणि त्याला देतात आणि मार्क मिळतात. हा आहे तो जो मी आता माझं एक्झाम्पल देताना मी सांगितलं की तो अभ्यास असा की हर छोट्या चीजला ऑब्झर्व केलेला पाहिजे, हर छोट्या मुवमेंटला ऑब्झर्व केलेलं पाहिजे, हर छोट्या घटनेला ऑब्झर्व केलेलं पाहिजे. मग ती साधी जीवनातली घटना असू दे, प्रपंचातली असू दे, समाजातली असू दे, किंवा स्पिरिच्युअल लेवलवरची असू दे, किंवा ध्यानातली एखादी घटना असू दे. तुम्हाला मेडिटेशनमध्ये सुद्धा मेसेजेस येतात. तर हे कधी तयार होतं कळायला लागतं जेव्हा आपला ब्रेन डेव्हलप होतो. ब्रेन डेव्हलप होतो केव्हा, जेव्हा आपण सोलला डेव्हलप करतो, कारण सोलच तर ब्रेनला चालवतोय. आणि सोल कधी डेव्हलप होईल, जेव्हा तुम्ही ह्या अशा विषयांमध्ये इंटरेस्ट घ्याल. आणि म्हणून तो जो आपला चुडामणी होता किंवा जे निर्वाण षटकम होतं ते आपल्याला सोलला जागं करणारं आहे. ते खाद्य आहे आपल्या सोलला जागं करणारं. आणि म्हणून ते ऐकल्यानंतर अभ्यासात इंटरेस्ट वाढतो आणि मग अशी पुढे प्रगती सुरू होते आणि मग ते यम नियम येतात.